नवी कोरी रिलेशनशिप म्हणजे जणू काही रोमॅन्टिक चित्रपटाची सुरुवातीचा सीन. सगळं कसं उत्साहाने भरलेलं असतं. पहिल्या भेटीच्या आठवणी, सतत एकमेकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणि टेस्टिंग कॉलिंगचा न थांबणारा सिलसिला. या फेजमध्ये प्रत्येक गोष्ट खास वाटते. पहिली डेट, पहिलं गिफ्ट, पहिलं सरप्राईज. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. मेसेजमध्ये इमोजींचा पाऊस असतो. शब्दांचं आणि भावना व्यक्त करण्याचं बंधन नसतं, कारण प्रत्येक संवाद रोमॅन्टिक आणि नवीन वाटतो. मात्र काही काळानंतर नात्यात स्थिरता येते आणि जुन्या रिलेशनशिपची फेज सुरू होते. इथं प्रेम कमी होतं असं नाही, पण ते आता नवीनतेच्या उत्साहाऐवजी एक सवय होते. सुरुवातीला जो रोमॅन्टिक वाटतं ते आता साधं वाटू लागतं. पहिल्या वर्षात सतत टेक्स्ट करणारा पार्टनर आता कधी कधी बिझी आहे असं सहज म्हणून जातो. फोनवर तासनतास बोलणं कमी होतं आणि त्याऐवजी काय करतेस किंवा जेवलास का यासारखे साधे संवाद जागा घेतात. नव्या रिलेशनशिपमध्ये सरप्राईज डेट आणि अनपेक्षित भेटवस्तू असतात, तर जुन्या नात्यात हे सगळं आपोआप समजत जातं. नवीन नात्यात तुला काय आवडतं हे विचारलं जातं, तर जुन्या नात्यात हे तुला आवडतं त्यामुळे मी हे घेतलंय अशी ओळख वाढते. तरीही जुन्या नात्याला एक वेगळं सौंदर्य असतं. सुरुवातीला जेव्हा गोड गोड बोलणं आणि सतत भेटणं महत्त्वाचं वाटतं, तेव्हा पुढे एकमेकांची साथ आणि समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. नवीन नात्यात आकर्षण जास्त असतं, पण जुन्या नात्यात स्थिरता आणि एक सुरक्षितता जाणवते. गोडसर रोमॅन्टिक मेसेजची जरी कमी झाली असली तरीही तू खाल्लंस का किंवा तू काळजी घे यासारखे साध्या वाक्यामधूनही प्रेम दिसतं. शेवटी प्रत्येक रिलेशनशिपमध्ये फेज वेगवेगळे असतात. नवीन नात्याला जोश आणि जुन्या नात्यातील जुळवून घेण्याची समज हे दोन्ही महत्त्वाचे असतात. जर नवीन नात्याचा उत्साह आणि जुन्या नात्याची जडणघडण याचा समतोल राखला तर प्रेमाला बोरिंग न होता ते अधिक घट्ट करता येतं. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत.